खरं सांगायचं आम्ही नाही करत प्रयत्न या सगळ्या गोष्टींसाठी. नगरसेवकांना कॉन्टॅक्ट करणं किंवा काय आम्ही नाही करत प्रयत्न. करावेत ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने. काय बोलणार? जेवढं तुम्ही पर्सनल लेवलला मंडईवाल्यांना ऍक्सेप्टेशन करता, तर पुण्याचा विकास झाला पण मंडईवाल्यांचा. मोबाईलमध्ये इतरत्र ठिकाणी तुम्ही जाहिरात करता, पण ते प्रत्यक्षात कुठं आहे? विहिरीत पाणी आहे, पण विहीर कुठे आहे मग आम्हालाच माहित नाहीये. म्हणजे कुणी काय केलं तर त्याने तिथं लगेच टोचायला मिळतं. आता इथे मीच बाबूराव मीच गणपतराव. तुम्ही येऊन द्या, कुणी जरी आले तरी आपल्याला काय कष्ट चुकतोय ना, आपलं कष्ट चुकत नाही कुणी जरी आलं तरी. म्हणजे जर आपण तिथं गेलो तर कुठं ना कुठं तरी टेबला घालून पण अजूनही सिस्टीम आहेच आहे. आणि आता तर काय राजकारण पण गेलंय, सामान्य लोक बी वाऱ्यावरती आहेत, कोणी कोणाला विचारत धरत नाही, जेथे ते प्रत्येकाचा स्वार्थ बघत असतो. येणारी 15 तारीख ही आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाची आहे, कारण याच दिवशी आपण आपला स्थानिक प्रतिनिधी जो आहे तो निवडणार आहोत. आपण आता आहोत पुण्यातील मंडई या भागामध्ये. प्रश्न असा आहे की पुणेकर समाधानी आहेत का? पाणी, ट्रॅफिक किंवा रस्ते, अतिक्रमण हे सगळे प्रश्न सुटले आहेत की आणखी वाढले आहेत? या वर्षीच्या नगरसेवक पदासाठी मतदान करताना पुणेकर कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. पुण्यामध्ये मेट्रो आली म्हणजे पुण्याचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला? मेट्रोमुळे विकास झालाय हे खरं आहे, पण त्याचं जाळं जेवढं पसरायला पाहिजे तेवढं अजून नाही पसरलंय. त्याच्यामुळे त्याचा वापर जेवढा हवा तेवढा होत नाही असं वाटतं. जर त्याचं जाळं पसरलं तर नक्की त्याचा वापर होईल आणि ट्रॅफिकची मुख्य समस्या जी पुण्याची आहे ती त्यांनी कदाचित सॉल्व्ह होईल. गेले 4 वर्ष जे आहे ते प्रशासक राज होतं, तर त्या प्रशासक राजमध्ये कामं झालीत किंवा त्याच्या आधी जे पालिका प्रशासन होतं त्याच्यात जास्त कामं झालीत, काय वाटतं तुम्हाला? पालिका प्रशासनामध्ये जास्त कामं झाली असं वाटतं. प्रशासक राजमध्ये गोंधळ होता, कोणाला अप्रोच करायचं कळत नव्हतं, त्याच्यामुळे तिथे आधीच कामं जास्त झाली असं वाटतं. आतापर्यंत महानगरपालिका निवडणुका जितक्या झालेल्या आहेत, प्रचार वगैरे झालेले आहेत, तुमच्यापर्यंत अनेक उमेदवार यापूर्वीही येऊन गेले असतील निवडणुकांमध्ये. अवेलेबल असतात का? कॉन्टॅक्ट करण्याला सोपे असतात का? काय वाटतं तुम्हाला? हो, म्हणजे निवडणुका जवळ आल्यावर नक्की असतात अवेलेबल, पण अदरवाईज सुद्धा काही उमेदवार असतात चांगले की ज्यांच्या कॉन्टॅक्ट करून आपण काम करून घेऊ शकतो. पण म्हणजे रादर निवडूनच आपण असे दिले पाहिजेत की ज्यांना आपल्याला अप्रोचेबल आहेत. म्हणजे व्यक्ती बघितली पाहिजे असं मला वाटतं या निवडणुकीमध्ये. म्हणजे पक्षापेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असं वाटतं तुम्हाला? हो, या निवडणुकीत पालिका निवडणुकीमध्ये पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाची. काय तुमचा प्रभाग कोणता आहे आणि काय समस्या वाटतात तिथे? मी डेक्कन कोथरूड म्हणजे हॅपी कॉलनी या प्रभागामध्ये आहे आणि वाहतुकीची समस्या सगळ्यात मोठी आहे, कारण प्रचंड वाहते रस्ते आहेत, प्रचंड वाहतूक कोंडी हा प्रमुख प्रश्न आहे आणि त्याच्याशी निगडीत असलेला प्रदूषणाचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं, पुण्याचा विकास झाला, मेट्रो आली म्हणजे पुण्याचा विकास झाला का? म्हटलं तर हो, म्हटलं तर आहे. ट्रॅफिक तर काय कमी नाही झालं, गर्दी सगळीकडे आहे तशीच आहे. रस्ते कसे वाटतात तुम्हाला पुण्यातले? ते खराबच आहेत अजून सुद्धा. त्याची आणि आता डागडुजी वगैरे होणं वगैरे हे जे आहे ते पावसाळ्यामध्ये होतं, पण पण त्याचा उपयोग काही होत नाही ना, 6 महिन्यांनी परत खड्डे पडतात. आणि नगरसेवक हे कॉन्टॅक्ट होतो का? नगरसेवकांशी कॉन्टॅक्ट केला तर की फक्त ते नाही, खरं सांगायचं आम्ही नाही करत प्रयत्न या सगळ्या गोष्टींसाठी. नगरसेवकांना कॉन्टॅक्ट करणं किंवा काय आम्ही नाही करत प्रयत्न. नगरसेवकांनी आणखी काय प्रभावीपणे काम करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? करावेत ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने. काय बोलणार? पुण्यामध्ये मेट्रो आली म्हणजे पुण्याचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला? थोड्याफार प्रमाणात झाला, पण जेवढं तुम्ही पर्सनल लेवलला मंडईवाल्यांना ऍक्सेप्टेशन करता, तर पुण्याचा विकास झाला पण मंडईवाल्यांचा नाही झाला. मंडईचा विकास म्हणजे काय अपेक्षित आहे तुम्हाला? म्हणजे आम्हाला असं म्हणायचं होतं की मेट्रोचं काम ज्या टायमाला चालू होतं त्या टायमाला जी रस्ते वगैरे बंद केले होते, त्यामुळे येणारं जे कस्टमर रेग्युलर कस्टमर होतं ते आमचं पूर्णतः तुटून गेलं. ती लिंक पूर्णतः तुटून गेली. त्यामुळे आमच्या धंद्यावर पर्सनल लेवलला परिणाम झाला. पण तसं बघायला गेलं तर पुण्याच्या विकासामध्ये त्याचं चांगलं योगदान आहे. तुम्ही ज्या प्रभागात राहता त्या प्रभागामधल्या नगरसेवकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि यावेळी तुम्ही जे मतदान करणार ते व्यक्ती बघून, काम बघून करणार की पक्ष बघून करणार?
पर्सनल लेवलला सांगायचं झालं तर पुणे महानगरपालिकेची जेव्हा इलेक्शन होतात तेव्हा पक्ष बघून चालत नाही, हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्या टायमाला माणूस बघूनच काम म्हणजे मतदान करावं लागतं. यावेळी पालिका निवडणुकांमध्ये दोन पक्ष किंवा दोन जे भाग आहेत, दोन वेगवेगळे पक्ष जे विचारधारा ज्या आहेत त्या आमने सामने आहेत. एक भाजप आणि अजित पवार दोन्ही जरी महायुतीतलेच असले तरी सुद्धा आता सध्या संघर्ष. हो, पण मग यांची जी चर्चा ही जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं की कोण या तीन पैकी सुद्धा कोण व्यवस्थित विकास करू शकेल? संधीचं सोनं जर करायला दिलं तर सगळेच जण करू शकतील असं मला वाटतं, पण योग्य ती संधी मिळायला पाहिजे. काही जणांना संधी मिळालेली आहे, काही जणांना अजून मिळायची आहे. बघूया काय होतंय ते. परफेक्टली कोण काय करल किंवा काय करू शकतं हे नाही मी सांगू शकत. सॉरी फॉर दॅट. इतक्या वर्षामध्ये पालिकेमध्ये जी तुम्ही पालिकेचा अनुभव घेतला असेल, काही सामान्य म्हणून आपल्याला बरेच काही कामं असतात पालिकेशी, तर पालिकेत जाऊन कामं करून घ्यायला ओळखी लागतात, असा काही अनुभव आहे तुमचा? थोडाफार बऱ्यापैकी म्हणजे फरक पडतो त्याने. ओळख असली किंवा काय असली तर कामं जी तुमची सपोजली 4 दिवसांनी होणार आहेत किंवा त्याला गती काही जे वाढते. खेटे घालावं लागतात मराठी भाषेत बोलायचं तो त्रास कमी होतो. अगदी हे गोष्ट बरोबरच. रस्ते किंवा पाणी, ड्रेनेज याबद्दल काय वाटतं तुम्हाला? पुण्यामध्ये या सगळ्यांची परिस्थिती काय वाटते तुम्हाला? हे वर्षानुवर्ष हा प्रॉब्लेम चालत आलेला आहे. त्याचं सोल्युशन का नाही होत काय कळतच नाही. पाणी ड्रेनेज दर पावसाळ्यामध्ये ड्रेनेज हे तुमतातच आहे, हेच होते. मग तुम्हाला माहिती आहे पुढच्या वर्षी पावसाळा येणारच आहे, ते पाणी साठणारच आहे. मग त्याच्यावर कायमस्वरूपीचं सोल्युशन का नाही काढत? म्हणजे तो एक म्हणजे अनाधिकारांपासून चालत आलेला प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. तो सॉल्व्ह झालाच पाहिजे. काका, तुम्ही काय सांगाल? पुण्यामध्ये मेट्रो आली म्हणजे विकास झाला असं वाटतं तुम्हाला पुण्याचा? काय मेट्रो आली म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला ज्या ठिकाणी इच्छित स्थळ असेल त्या ठिकाणी जाता येत नाही. त्यामध्ये बरेच अडीअडचणी आहेत की अमुक वस्तू घेऊन जावं, अमुक वस्तू नसावी, पिशवी असली तर पिशवीचा हुक लोखंडी नसावा, बाकी काय चालणार आहे. नियमावली खूप आहे मेट्रोसाठी. नियमावली ती थोडी शिथिल केली पाहिजे की ज्यांना तसं काही असेल. बाकी विड्या वगैरे काय आहे ते चांगलं छान आहे. किंवा रस्त्यांची व्यवस्था काय वाटते तुम्हाला रस्त्यांची पुण्यामध्ये? व्यवस्था आता तुम्ही बघा, गावच्या साईडला जसं खालीवर जे तुम्ही रिपेअर करता त्याची लेवलिंग बरोबर होत नाही. पुण्यामध्ये रिक्षाचं स्टँड कुठेही नाही. म्हणजे सरकारी मामलेमध्ये आतापर्यंत रिक्षाचं स्टँड हे प्रत्येक ठिकाणी ठाण्यामध्ये मुंबईमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना परवानगी दिली आहे त्या ठिकाणी त्या जागेवर स्टँड हवं. उदाहरणार्थ ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी स्टँड नसतं काय. आणि प्रत्येक मोसम उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यामध्ये काय लोकांच्या गरजा आहेत हे जे आहे ते हिवाळ्याचं आहे. पावसाळा उन्हाळा आला की उन्हाळ्यामध्ये काय होते तर तुम्ही प्रत्यक्षात पहा. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा प्रत्येक प्रभागात असाव्यात असं वाटतं का? नगरसेवक तुम्हाला रिचेबल असतात का? काय काय वाटतं तुम्हाला? कुठले नगरसेवकांनी कुठले इच्छितस्थळी तुम्ही मोबाईलमध्ये इतरत्र ठिकाणी तुम्ही जाहिरात करता, पण ते प्रत्यक्षात कुठं आहे? विहिरीत पाणी आहे पण विहीर कुठे आहे मग आम्हालाच माहित नाहीये. मग तुमच्याकडे यायचं कसं? जे सिनियर सिटीजन असतील इथं कुठं असतील तुम्ही तिकडे जाहीर करता, पण ती जाहिरातीची पूर्ण माहिती प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येकाचे तुमचे जसं इथं हे केलं तसं प्रत्येक सोसायटी किंवा प्रत्येक विभागामध्ये जर तुम्ही केलं तर किती सिनियर सिटीजन आहेत, त्यांना किती कार्ड मिळाली, ते कुठे मिळतात, विनामूल्य मिळतात का मिळतात. आता माझं 75 वर्ष होऊन गेले, मी कुठं जाऊ? व्हेअर आय कॅन गो. पुण्याचा विकास कोण करू शकतं असं वाटतं तुम्हाला? पुणे महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता असेल तर पुण्याचा विकास होईल? प्रत्येक पक्षाचा असा आहे की एका पक्षाने काय केलं की दुसरा पक्ष ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याच्या बाहेर काढतो. मग आम्हाला विचारायचं काय अर्थ आहे? जर तुम्हाला विरोध करणारे कोणी नसेल तर त्या पक्षांची उपयोग काय आहे? सगळे एकत्र अर्धे असावे म्हणजे कुणी काय केलं तर त्याने तिथं लगेच टोचायला मिळतं. आता इथे मी बाबूराव मी गणपतराव म्हणजे एक पात्रीत नाटकासारखं कार्यक्रमासारखं नसावं, असावं तर सगळ्यात सोयीस्कर असावं. नगरसेवकांसाठी आता मतदान होणार आहे महापालिकेत.
तुम्ही मतदान करणार, काय मुद्दे असणार नगरसेवकासाठी? आणि काय सध्या माझी भ्रष्टाचार चाललाय बरं का, पैसे घेऊन कामं करतात माहिती का. आता आमच्या काळात 52 सालची निवडणूक होती, सणस जे निवडून आले त्या काळात गाठ घेऊन, तर असा भ्रष्टाचार नव्हता. आणि आता काय करतात, बिननिवड याच्यात निवडून दोघं राहिले की एकाला पैसे चालायचे, मग खाली बिननिवड राहिलं का नाही, असं चाललंय सध्या. त्यांनी सरळ कामं कराय, कुठलं काम घेतलं म्हणजे टक्केवारी पैसे खात्यात कंत्राटदार. किती कंत्राटदार आहेत माहिती आहे का, असे हे नाहीत, एका कंत्राटदार 4 कामं देतात, इथून दुसरा तिथून आणि ते टक्केवारी पैसे गोळा करतात. काम चालू नव्हतं झालं. तुम्ही पुण्याच्या मेट्रोतून प्रवास केलाय का कधी? अजिबात नाही, झाल्यापासून नाहीच ना. आम्ही तिथे नदीलाच राहिला इकडे ओंकारेश्वरपासून. ट्रॅफिकचं कसं वाटतं, रस्ते कसे वाटतात पुण्यातले? अरे लई गर्दी गाडी, एवढ्या गाड्या झाल्यात का नाही, चालता येत नाही. मी तर चालत जातो सायकल हातात धरून. नगरसेवकामध्ये काय गुण असले पाहिजेत, काय कामं केली पाहिजेत त्यांनी? हे सगळे कामं केली पाहिजे. ट्रॅफिकची समस्या सुटली असं वाटतं तुम्हाला पुण्यातली? नाही, रस्ते, रस्ते छान झाले, कचरा व्यवस्थापन, कचऱ्याची थोडी अडचण आहे. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून काम जे करतायत त्यांच्याबद्दल समाधानी आहे का? कुणी येऊन द्या, कुणी जरी आले तरी आपल्याला काय कष्ट चुकतोय का? आपलं कष्ट चुकत नाही कुणी जरी आलं तरी. पुण्यात मेट्रो आली म्हणजे पुण्याचा विकास झाला वाटतं का तुम्हाला? हो, पण मेट्रो खूप वर्ष आधी यायला पाहिजे होती, ती आता आलेली आहे. इथं मंडईचं जर तुम्ही बघितलं तर ट्रॅफिक आहे, आजपर्यंत गिरायक येत नाहीयेत, भरपूर प्रमाणामध्ये समस्या आहेत. समस्याकडे जरा थोडंसं लक्ष दिलं तर बरं होऊन जाईल. सामान्य म्हणून पुणे महानगरपालिकेत जर तुम्ही गेलात एखाद्या कामासाठी तर तुम्हाला असं वाटतं का की सहज काम होऊन जातं किंवा ओळखच लागते का? अहो, आता हल्ली काय होतंय, जे ते येते ते सगळे पैसे खायलाच बसलेले, म्हणजे त्यातल्या त्यात कमी जे खाईल त्यांच्याकडे जरा थोडंसं आपल्याला काम करायला, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर असं असेल की काम करायचं तर ते शक्यतो नाही येऊन जात. म्हणजे जर आपण तिथं गेलो तर कुठं ना कुठं तरी टेबला खालून पण अजूनही सिस्टीम आहेच आहे. आणि आता तर काय राजकारण पण गेलंय, सामान्य लोक बी वाऱ्यावरती आहेत, कोणी कोणाला विचारत धरत नाही, जे ते प्रत्येकाचा स्वार्थ बघत असतो. नगरसेवक पदासाठी तुम्ही जर मतदान करणार असाल तर मग कोणते मुद्दे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, काय म्हणून तुम्ही नगरसेवक निवडून द्या? आता पहिल्यांदा मंडईचं जर आपण जर विचार केला तर मंडईमध्ये या व्यापाऱ्यांच्या समस्याकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. आज आमच्या इथं जे रस्ते आहेत की जे ट्रॅफिक मुळे आहे किंवा याच्यामध्ये जे आहेत त्यामधनं येणारे गिरायकांसाठी तर ते थोडंसं जरा त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. मेट्रोचं जे आहे, जरी मेट्रो आलं तरी त्याच्यामध्ये गिरायक येत आहेत का, तर या नुसती मेट्रो बांधून उपयोग नाही ना, त्याच्यावरती गिरायकांना येण्यासाठी काही ना काहीतरी ते थोडंसं हे पाहिजे ना, की बाबा त्या येण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं पाहिजे, त्याच्यासाठी नियोजन व्यवस्थित पाहिजे. ते नियोजनच कुठे दिसत नाहीये. तुम्ही जर बघितलं तर ही मंडईतले कितीतरी गाळे असे बंद पडलेले, 75% गिरायक आमचं सगळं बंद पडलेले. आता इतके वर्ष पुणे महानगरपालिकेत प्रशासक राज होता, इतक्या वर्षांनी निवडणूक होतीये, प्रशासक राजमध्ये तुम्हाला वाटतं का की काही कामं झालीत की पालिका प्रशासनामध्येच कामं होतात? असं काही नाहीये, दोन्हीकडे ठिकाणी आमची निराशा झालेली आहे. तर शक्यतो आता जे कोणी नगरसेवक येतील तर प्लीज तुम्ही काय काय करायचं, पण निदान आमच्या सामान्य लोकांसाठी निदान तुम्ही काहीतरी करा. म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या समस्या जाणून घ्या. आम्हाला पाणी मेन बेसिक आहे, पाण्याचा प्रश्न आहे, परत आणि ट्रॅफिकची समस्या आहे, व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत. तर त्यांच्याकडून आमची अपेक्षा असेल की त्यांनी ही बेसिक कामं तरी त्यांनी करावी, किंवा आम्ही सहजासहजी एखादा आमदार किंवा एखादा खासदार किंवा अगदी एखादा नगरसेवक उपलब्ध व्हावा आमच्या प्रश्नांसाठी. तर या बेसिक अपेक्षा तर आमच्या सामान्य मतदान म्हणून आम्ही करू शकतो, म्हणजे करतो आम्ही. तुमच्या प्रभागात किंवा आता मंडईमध्ये तुमचा व्यवसाय आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन नीट होतंय का? त्याबद्दल महापालिका या आधी त्यांनी काही कामं केली आहेत का तुम्हाला वाटतं? एवढ्या बाबतीमध्ये महानगरपालिकेचं मी कौतुक करण्यासारखं आहे, कारण आमच्या इथं जे कचऱ्यांचं व्यवस्थापन खूप छान पद्धतीने होतं. सकाळचं आणि संध्याकाळच्या टायमाला झाडून काढणारे कर्मचारी आहेत, शिवाय कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी जातात, म्हणजे खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे. जर तुम्ही पूर्वी जर बघितलं तर आचरा वचरा भरपूर असं कचरा पडलेला असायचा. आता मात्र इतकं व्यवस्थित नियोजन आहे की झाडून काढतात. संध्याकाळचे जे कर्मचारी आहेत ते संध्याकाळचं खूप छान काम करतात आणि त्यांचंही कौतुक आहे की मंडई आता गलिच्छ राहत नाहीये पहिल्यासारखी. यावेळी नगरसेवकाला तुम्ही मतदान करणार, कोणते मुद्दे असणार, कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार?
मुद्दा पहिला आमचा हा आहे की जिथं आम्ही राहतो ना तिथं कुठल्याही गोष्टीच्या वाड्यामध्ये इतका कचरा कोचरा असा पडलेला आहे. तिथं आहे ते पण कुणी बघत नाही. नळांना पाणी नाही. आणायचं कुठून? आता आपल्यासारखं माणूस कुठं पळणार आहे का पाणी आणायला हे करायला? जर आपल्यासारखे आपले काम करणारे जे असतील ते आमच्या तिथं एकच आहेत. त्यांचं आम्ही सगळं हे करू. बाकीचं मला काय सांगता येत नाही आणि इथून पुढचं मला काय बोलायचं नाही. पुण्यामध्ये मेट्रो आली म्हणजे पुण्याचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला? पुण्यामध्ये मेट्रो आली, पुण्याचा विकास होईल केव्हा? ज्या वेळेला मेट्रोला पार्किंगची व्यवस्था होईल. आपण मेट्रोचा नुसता विचार करतोय, पण मेट्रोला येणारा माणूस, आता मला वनाजीवरनं निघायचंय आणि मला येरवड्याला जायचंय किंवा वाघोलीला जायचंय, तुम्ही माझ्या घरातनं रिक्षाने नाही येणार ना, कारण जेवढं मेट्रोचं तिकीट आहे तेवढं रिक्षाला पैसे जाणार आहेत, तेव्हा त्याच्यापेक्षा 2 पट 3 पट जास्त जाणार आहेत. तर मग पार्किंगची व्यवस्था केली तर मी माझ्या घरातनं 2 व्हीलर घेऊन निघेल, मेट्रो पार्किंगला गाडी लावेल, तिथनं मेट्रोमध्ये बसून मी वाघोलीला उतरेल, माझं काम उरकेल आणि रिटर्न आल्यानंतर मला घरी जायला परत गाडी. त्याकरता मेट्रो जेव्हा सक्सेसफुल होईल केव्हा सक्सेसफुल होईल की ज्या वेळेला तुम्ही पार्किंगची व्यवस्था कराल. ऍटलिस्ट तिथे 2 मजली 3 मजली पार्किंगची व्यवस्था व्हायला पाहिजे. यावेळी नगरसेवक म्हणून स्थानिक प्रतिनिधी निवडताना तुम्ही पक्ष बघणार की चेहरा बघणार, माणूस बघणार? माणूस बघणार, पक्ष नाही. आता पक्षाचा विचार कराल तर माझ्याकडे एक चारोळी म्हणता येईल की पक्षाचा झालाय चिखल आणि उमेदवारांची झाली आहे भेळ. त्यामुळे पक्ष हा विषय नाही आणि ही स्थानिक निवडणूक आहे, त्यामुळे ही निवडणूक माणूस बघून, शक्यतो माणसांनी नागरिकांनी माणूस बघून निवडावा. आता इतके वर्ष महापालिकेत एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतले कोणी जर का काम करण्यासाठी गेले असाल तर ती कामं सहज झाली आहेत की ओळख वगैरे काय असं लागतं? नाही, सरकारी कामाला ओळख लागते कंपल्सरी. सरकारी काम सहज होत नाही. तिथं तुम्हाला ऍटलिस्ट आपल्या जवळचा नगरसेवक असेल, ऐकणारा असेल की ज्याला फोन करून आपण त्याला रिक्वेस्ट केली तर तो फोन करून सांगेल तर तुम्हाला अटेंड करतात. अन्यथा सरकारी काम हे 12 महिने थांब. आताच आपण मेट्रो बद्दल बोललो. मेट्रो तर आली आहे, त्याचा विस्तार सुद्धा होतो आहे, पण रस्त्यांचं आणि जे रस्त्यावरचं ट्रॅफिक आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यामध्ये काही नियोजन व्हायला हवं का? रस्त्यावरचं ट्रॅफिक हा सगळ्यात महत्वाचा आता प्रॉब्लेम झालेला आहे पुणे सिटीसाठी आणि बेसिकली सगळ्यात जास्त प्रॉब्लेम पेठ एरियामध्ये. कारण पेठ एरियामध्ये रस्ता वाइंडिंग करायला एक्सटेन्शनला म्हणजे चान्स नाहीये. आता हा चान्स केव्हा होईल? ज्या वेळेला जे जुने वाडे आहेत त्यांचं रिडेव्हलपमेंट होईल, त्यावेळेला ते सब मार्जिन सोडतील आणि रस्त्यासाठी त्याच वेळेला हे होऊ शकतं. तर हा प्लॅनिंग याला कसं पाहिजे? पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन असलेला माणूस तिथं पाहिजे, महापौर म्हणून, की ज्याच्याकडे पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन आहे. पुण्यात मेट्रो आली म्हणजे पुण्याचा विकास झाला वाटतं का तुम्हाला? नाही, नुसती मेट्रो आली म्हणजे विकास झाला असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल. कारण बहुतांशी तुम्ही बघा, मेट्रोचं पार्किंगचे इश्यूज वगैरे काही गोष्टी आहेत. या गोष्टीसाठी ना आधी थोडंसं नियोजनबद्ध जे काय करायचं, पार्किंग व्यवस्था किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असतील या गोष्टींना प्राधान्य देऊन त्याच्यानंतर तुम्ही तो बाकीचा घाट घालायला पाहिजे होता. मेट्रो गरजेची होती, ही अगदी 10-15 वर्षापूर्वीच गरजेची होती पुण्याला. कारण पुणे ज्या महाकाय पद्धतीने वाढतंय तर त्याचा विचार करता मेट्रो ही 10-15 वर्षापूर्वीच पाहिजे होती. पण ती आली, चला म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे. बट त्याला ज्या पूरक सुविधा पाहिजे होत्या तर त्या थोड्याशा कमी पडल्या असं दिसतंय एकंदरीत. म्हणजे आता सपोज जर मला मेट्रोने कुठं जायचं असेल आणि मी माझा मंडईतून मला समजा PCMC भागात जायचं किंवा कोर्ट भागात जायचं, तर मंडईमध्ये मी कशाने यायचं? मला पार्किंगची सुविधा कुठे आहे? म्हणजे मी पार्किंगला जरा गाडी लावली की लगेच ट्रॅफिक उचलणार. मग त्या पद्धतीने ती जी सुविधा पाहिजे मला, पार्किंगची असेल किंवा माझी गाडी मी जी लावली कुठं ती सेफ असली पाहिजे, ह्या भावना आहेत आमच्या. म्हणजे या पद्धतीनं झालं पाहिजे. यंदाच्या नगरसेवकांना तुम्ही मतदान करणार, कोणते नेमके तुमचे मुद्दे असतील मतदान करताना सामान्य म्हणून? सामान्य म्हणून काय झालंय, राजकारण आजचं जर बघितलं आपण तर बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की वंश परंपरागत वारसा आमचाच आहे आणि राजकीय इथला वरदहस्ता हा आम्हीच, आमच्याच घरातला असणार. असं घराणेशाहीचं राजकारण नकोय. एक विजन असलेलं कुठलंही नेतृत्व आम्ही मान्य करू. विजनरी असलं पाहिजे माणूस. त्याला आम्हाला भेटायचं म्हटल्यानंतर कुठलाही आम्ही मनात न्यूनगंड न बाळगता त्याला सहज भेटलो पाहिजे, त्यांच्याशी आम्हाला बोलता आलं पाहिजे. मग हा अमुक नेत्याचा मुलगा आहे आणि हा तमुक नेत्याचा मुलगा आहे म्हणून नाही. हा, तो नेत्याचा मुलगा असला तरी चाललं असतं, पण तो जनमानसातनं आलेला आहे का? त्यांनी काम केलेलं आहे का? हे बघा तुम्ही. त्याच्याकडे विजन आहे का? तसं असेल तेही मान्य करू आम्ही. पण नुसता तुम्ही कुठल्या तरी नेत्याच्या घरातनं येता म्हणून मी तुम्हाला मत द्यायचं,
तर अशा पद्धतीची जी नेतृत्व असतील ती आम्ही नाही स्वीकारणार. आम्ही नवीन नेतृत्वाला संधी देऊ. यापूर्वीचं जे पालिका प्रशासन होतं आणि गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासक राज आहे पालिकेमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की महापालिका प्रशासनाकडून जी कामं झाली आहेत ती योग्य पद्धतीने झाली किंवा प्रशासक राजमध्ये जी झालेली कामं आहेत ती योग्य पद्धतीने झाली आहेत लोकांसाठी? हे बघा, प्रशासक राज जे आहे त्याच्यावर कुठेतरी कुणाचा तरी अंकुश असला पाहिजे. आता काय झालं, मनमानी कारभार झाला. गेल्या 4 वर्षात कुणी त्यांना अंकुश ठेवायला नव्हतं त्यांच्यावर, तर त्यांना वाटेल त्या पद्धतीने त्यांनी कामे टाकली, त्या पद्धतीने त्यांनी कामे केली. पण जी गरजेची होती कामं, म्हणजे उदाहरणार्थ बघाल तर नदी स्वच्छता किंवा हे मोठमोठे विषय आहेत ऍक्च्युली बघायला गेलं तर. बट त्या दृष्टीने जर बघायचं असेल तर नदी स्वच्छता झालं किंवा या परिसरामध्ये असलेलं ऐतिहासिक वास्तू बऱ्याचशा आहेत. म्हणजे बघाल तर तुम्ही शनिवारवाडा किंवा मग लाल महाल आहे किंवा या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण त्या इतक्या पद्धतीने दुर्लक्षित आहेत की त्याच्या सभोवताली जे कंपाऊंड आहेत ते तुटलेले आहेत. तिथे जे फलक पाहिजे ते फलक नाही आहेत. म्हणजे ह्या सर्वसाधारण गोष्टी आहेत खूप, आणि ह्या करणं गरजेचं आहे का हा वारसा पुण्याला लाभलेला आहे, ऐतिहासिक वारसा. यावेळी नगरसेवकाला मतदान करताना काय मुद्द्यांवर तुम्ही मतदान करा? फक्त आमची इथे काही काही गैरसोयी आहेत, त्या गैरसोयीचा आम्हाला सोयी करून द्याव्यात. आणि विशेष म्हणजे इथं काय झालेलं आहे, इथं प्रॉब्लेम असा झालेला आहे, आम्हाला वाटलं होतं मेट्रो झाल्यानंतर इथं काहीतरी सुधारणा होईल, ते सुधारणा काही झालेली नाहीत. आणि आमचं जे 2020 पासूनचं भाडे घेत नाहीत आमचं कॉर्पोरेशनवाले, का तर ते भाडेवाढ केलेली आहे. आम्हाला त्यांनी 1 वर्षाचं भाडं माफ केलं होतं. त्याच्यानंतर जे भाडेवाढ जे होती ना, ती भाडेवाढ आम्हाला पटली नाही, कारण तशा सुविधा नाहीत तुमच्या. आणि काही ह्या मंडईला काय झालेलं आहे, एक मंडईचा असा नियम आहे, त्यांच्या लायसन्समध्ये नियम आहे की मंडईच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये एकही हातगाडी नसावी आणि कुठलीही दुकानं नसावीत आजूबाजूला, तर ती मंडई चालू शकते. मंडई बांधण्याचा उद्देश काय तुमचा, की तिथं गर्दी व्हावी, माणसे यावीत, हा एक उद्देश असतो ना, आणि कोणी खरेदी करावी. तर तसं काय होतंय, त्याच्या उलट होतंय. ते लोक येतात इथं आणि बघतात, बाहेरच्या बाहेर निघून जातात, आतमध्ये लोक कोणी येत नाहीत. आणि इथं पार्किंगची गैरसोय आहे. पार्किंगला इथं प्रॉब्लेम होतो, कारण 8 वाजता पार्किंग उघडतं आणि 6-7 वाजता बंद करतात. त्यामुळे लोकांना गाडी लावता येत नाही इथं अजिबात. लोक म्हणतात मग बाहेर गाडी लावली तर काय हरकत आहे, मग कुणाच्या दुकानासमोर लावा, अमकं कर तमकं कर, असं होतं. त्यामुळे लोकांना इथे येण्या जाण्याचा त्रास होतो इथं लोकांना. मग नागरिकांची गैरसोय होतेच. आणि भाजी खरेदी करताना किंवा काही खरेदी करताना लोक रस्त्यावर खरेदी करतात, निघून जातात, का तर रस्त्यावर लोक बसतात. तसा नियम नाही आहे रस्त्यावर बसण्याचा नियम आहे आतमध्ये गाळ्यावर. आता एवढी मोठी मंडई 2 आहे, 2 हेरिटेज मंडई आहे, ही मंडई आहे. ह्या मंडई संपूर्ण मोकळ्या पडलेल्या आहेत, आत कोणी बसत नाही. आणि बाहेर जे बसतात लोक ते काही अनधिकृत आहेत, काही अधिकृत आहेत. त्यामुळे अशामुळे काय झालेलं आहे, आतल्या लोकांना इथं गिराईक होत नाही आणि नगरसेवकाचं इथे लक्ष नाहीये. प्रॉपर जे आमदार वगैरे आहेत ते थोडंफार लक्ष तिथं घालतात, तेवढ्यापुरते येतात आणि निघून जातात. आता इथं लाईटची गैरसोय आहे, लाईट लागत नाही तिथं. पर्सनली आम्हाला आमची लाईट घ्यावी लागते. आणि पाण्याची गैरसोय, पाणी पिण्याची गैरसोय येते, पाणी मिळत नाहीये. एवढ्या मोठ्या वास्तूला, आता मध्यवर्ती वास्तू आहे, या वास्तूला काहीतरी मान पाहिजे ना काहीतरी, तसं तो मानत नाही. आता त्या पलीकडच्या मंडळाला जवळ 140 वर्ष झालीत, पण तिथं आतमध्ये कोणी बसतच नाही बिलकुल अजिबात. का तर आतमध्ये माणूस जायला रस्ताच नाहीये. आमच्या पण तीच अवस्था झाली. आता आमच्या मंडळीला 30-35 वर्ष होऊन जातील आता, तरी पण इथं कोणी आतमध्ये बसत नाही. ठराविक लोक बसतात, बाकीचे लोक बाहेर बसतात, धंदा होत नाही म्हणून. त्यांची काही चूक नाही, कारण तुम्ही रस्त्यावर जर बाहेर बसायला लागले किंवा हातगाड्या जर बाहेर व्हायला लागल्या तर कसं काय आतमध्ये लोक येणार. त्यामुळे नगरसेवकांनी इथं लक्ष घालावं आणि इथले प्रश्न सोडवावेत. नगरसेवक जे आहेत ते प्रभागामध्ये रिचेबल असतात का? त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर लगेच ते available नाही येत अजिबात, बिलकुल येत नाहीत. तेवढ्यापुरते येतात, कार्यक्रम असला ना तर येतात, त्याच्यानंतर परत येतच नाहीत बिलकुल अजिबात. त्यामुळे आम्हाला कोणाशी बोलावून कॉन्टॅक्ट करावं आम्हाला ते समजत नाही बिलकुल. सिनियर सिटीजन साठी आतापर्यंत जे नगरसेवक झाले हा. त्यांनी आरोग्य सुविधा वगैरे पोहोचवल्या? पूर्वीच्या होत्या, पण आताचे लोक अजिबात लक्ष देत नाहीयेत. सिनियर सिटीजन होते किंवा जुने ज्येष्ठ होते ना, ते लोक यायचे, चौकशी करायचे, काय समस्या सोडवायचे. पण आता कोणी तर येतच नाही बिलकुल अजिबात. त्यामुळे आम्हाला गैरसोय वाटते इथं, बाकी काही नाही. नगरसेवक कोण हे 5 वर्ष आले, नगरसेवक कोण हेच आम्हाला कळत नाही. कोणी येत नाही. पाणी गळतं वगैरे सगळं प्रॉब्लेम नाही येत मंडईमध्ये. एवढे फक्त सोडवावे त्यांनी, एवढं आम्ही त्यामुळे तुमच्या गिराईकांवर कुठे परिणाम होतो? गिरायकापर्यंत म्हणजे बघा ना तुम्ही आता बाहेर इथनं चालायला सुद्धा रस्ता नाही असे येते. कचरा व्यवस्थापन वगैरे कसं आहे? कचरा व्यवस्था व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. फक्त लाईटची गैरसोय आहे, पाण्याची गैरसोय आहे आणि गिरायक आत येण्याची गैरसोय आहे. तर गिरायक कशी येतात बघा. यावेळी जेव्हा नगरसेवकांसाठी तुम्ही मतदान करणार
सामान्य नागरिक म्हणून, पुणेकर म्हणून तुमचे काय मुद्दे असतील? मुद्दे म्हणजे मंडईची सुविधा व्यवस्थित आम्हाला आमचं बी पोट भरावं, त्यांचं बी पोट भरावं. आम्ही असं म्हणत नाही की बाहेर बसणाऱ्यामुळे आतमध्ये गिरायकच येत नाही. तिथनं जर तुम्ही गेला तर तुम्हाला असं पाच तिरकं होऊन जावं लागेल. आतमध्ये गिरायक यायला चान्स नाही. आणि इकडे पार्किंगला गाड्या लावतात तर नेहरू चौकात भाजी लावतात. ते नेहरू चौकात एक काहीतरी करावं आणि 100 फूट बसूनच द्यायला नाही पाहिजे तुम्ही. अशी काहीतरी सुविधा करावी. या वर्षीची महानगरपालिका निवडणूक आहे. नगरसेवक पदासाठी तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार? काय मोदी साहेबांमुळे जरा देशाचं आपलं चांगलं झालेलं आहे. स्थानिक मुद्दे काही आहेत? रस्ते, पाणी, कचरा आता व्यवस्था. इथं ट्रॅफिकची समस्या आहे भरपूर प्रमाणात. मंडई, तुळशीबाग इकडे ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे. त्याच्यावर ट्रॅफिक आणि रस्ते हे कुठे तुम्हाला असं वाटत नाहीये का की रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत किंवा ट्रॅफिक कमी झालं पाहिजे? ट्रॅफिक कमी झालंच पाहिजे, कारण की ट्रॅफिक मुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. इथल्या व्यापाऱ्यांना प्रॉब्लेम आहे, परत गिराईक येणे त्यांना पण प्रॉब्लेम आहे. त्यांना पण गाडी लावायला जागा नसती. ट्रॅफिक भरपूर होत असतं भरपूर प्रमाणात, आणि इथं ट्रॅफिकवालेच नसतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक अजून वाढत असतं. आता ही आमची मालाची गाडी आली आहे बघा. आम्हाला येता गाडी रस्ते हे करत यायला लागतं माल. एवढं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम इथं भरपूर आहे. ट्रॅफिकमुळे तुमच्या सगळ्या दैनंदिन गोष्टी किंवा तुमचं जे भाजीचं दुकान आहे त्या सगळ्या व्यवहारावर परिणाम होतो? ट्रॅफिकमुळे होतो ना. जे आम्हाला येणारं जे गिराईक आहे ते ट्रॅफिकला आतमध्ये यायला गर्दी आहे, ट्रॅफिक आहे, ते बाहेरनच जातात. मग आमचं कस्टमर पण कमी होतं ना इथलं येणार. पुण्यामध्ये मेट्रो झाली आहे आणि अजून मेट्रोचा विस्तार अजूनही होतोय. काही वर्ष लागेल. तुम्हाला वाटतं मेट्रो आली म्हणजे विकास झाला पुण्याचा? मेट्रोमुळं मंडईचा विकास तर झालेला आहे, कारण की मेट्रोचं स्टेशन मंडईत असल्यामुळं त्याच्या मेट्रोतले येणारे जे पब्लिक आहे लांब ते येतात ना, मंडईत येतात, इथं खरेदी करतात, रविवार पेठेत करतात. त्यामुळं आहे, पण ट्रॅफिकची समस्या इथं आहे. नगरसेवकांना कॉन्टॅक्ट केला की लगेच ते आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी असतात का, अवेलेबल असतात? आधीचे तर कोण आमचे नगरसेवक आधीचे कोण काय आले नाही. आताचे जे निवडून येणारे आहेत ते करतील सॉल्व. त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत, त्यामुळे ते आत्ताचे तर करतील. तुम्ही आधी झालेली कामं जी आहेत, ज्यांनी कोणी केली असतील वगैरे, त्या कामांवर तुम्ही मतदान करणार की आत्ताचे जे आश्वासनं देत आहेत नगरसेवक त्या कामांवर, त्यावर मतदान करणार? आधीचे काम काय आमच्या डोळ्यासमोर आहे सगळं, त्यामुळे आम्ही जे आत्ताचे सगळे आहेत त्यांनाच मतदान करणार. आणि आमचं मतदान काय आम्ही बीजेपीलाच करणार, दुसऱ्या कुठल्या पक्षाला आम्ही करणार नाही. कारण की त्यांच्यामुळे जो विकास, आता मेट्रो पण त्यांच्यामुळेच झाली आणि त्यांच्यामुळे भरपूर विकास. आणि इथले स्थानिक नगरसेवक पण जे आहेत ते आम्हाला सपोर्ट करतात ना सगळे चांगले. महापालिकेमध्ये समजा जर का तुम्ही सामान्य म्हणून एखादं तुमचं काम करून घ्यायचं आहे, तर तुम्हाला असं वाटतं की ओळखीने ते लवकर होतं किंवा ओळख लागते महापालिकेत काम करून घेण्यासाठी? नाही, आता सगळं झालेलं आहे ना, ऑनलाईन आहे. आता कोणाची ओळखीची गरजच नाहीये. आता सगळं जे तुमचं काय असेल ते डॉक्युमेंट जमा करा, तुमची कामं होतात. आता ओळख वशिल्याचे दिवस राहिले नाही. आता सगळं रितसर डिजिटल झालेलं आहे, त्यामुळं काय त्याचा उपयोग नाही. यावेळी पुणे महानगरपालिका नगरसेवक पदासाठी म्हणून तुम्ही काय म्हणून मतदान करणार? कोणत्या विषयांवर तुमचं मतदान असेल? ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदान करताना हा विचार केला जाईल की लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या किती प्रमाणात पूर्ण होत आहेत, किंवा कशा पद्धतीनं. म्हणजे आता निवडणूक आली आहे म्हणून टेम्पररी ते वोट मागण्यासाठी, आश्वासन देण्यासाठी लोक येतात, तर तसं न करता लोकांच्या गरजा व्यवस्थितपणे पूर्ण व्हाव्यात. जसं की मेट्रोचं तर झालेलंच आहे, पण सध्या रोडची स्थिती बघता बऱ्याच ठिकाणी रोडचे खोदकाम ते केल्यामुळे बरेच ऍक्सिडेंट होत आहेत. जसं मी डोळ्यांनी पाहिलं, माझ्या एका फ्रेंडचा ऍक्सिडेंट झालेला आहे नुकताच वाकड साईड एरियात. पण मे बी इथे थोडं जास्त लक्ष द्यावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की असं की पोल्युशन पण तेवढंच वाढत चाललंय, गाड्यांच्या संख्या वाढत चालल्यात. तर मे बी अशी सुविधा असावी कंपन्यांमध्ये, थोडंसं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल गाडी नेण्यापेक्षा काहीतरी अशी मोहीम करावी की जेणेकरून गाड्यांची संख्या कमीत कमी वापरात होईल. तसं झालं की आता स्त्रियांचं आपण बघतोच आहे की सुरक्षितता याबद्दल जर विचार केला तर त्याबद्दल पण नगरसेवकांनी विचार करायला हवा. आणि बस असं वाटतं की निवडून आल्यानंतर त्या गरजा पूर्ण व्हाव्यात याकडे लक्ष द्यावं, ना की फक्त निवडणूक आली आहे म्हणून लोकांच्या गरजांना मान्यता द्यावी. पुण्यात मेट्रो आली म्हणजे विकास झाला वाटतं का तुम्हाला पुण्याचा?
101% विकास झालेला आहे. आता हे येतेल्या पिढीला आहे ना हे मेट्रोचा उपयोग चांगला आहे. आणि येतेल्या मेट्रोमुळे ट्रॅफिक कमी झालंय वाटतंय पुण्यातलं. हो कमी झालं, 25% कमी झालं मेट्रोमुळं. ट्रॅफिक जशी होत होती ते कमी झालेलं आहे आणि आता येतेल्या पिढीला ते फार चांगले. जो तिथे 1 तास लागत होता तिथं अर्धा तास लागतो. रस्त्यांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं पुण्यातल्या. पुण्यातल्या रस्त्यांबरोबर म्हणजे असं येत आहे की महाराष्ट्रामधलं पुण्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रात पुण्यामधलं ट्रॉफिक हे कमी व्हायलाच पाहिजे. एका रस्त्यामध्ये 8-8 गाड्या, एक एक घरामध्ये 6-6 8-8 गाड्या, त्या गाड्या थोड्या कमी व्हायला हव्या. घरातल्या गाड्या कमी झाल्या ट्रॉफिक कमी होणार, सगळीकडनं म्हणजे अडथळा येऊ कमीच होणार. यंदा नगरसेवक पदासाठी तुम्ही मतदान करणार, काय मुद्दे असणार तुमचे मतदान करण्यासाठी, काय हवंय तुम्हाला नगरसेवकाकडून. नगरसेवकांना आम्हाला एकच हवे, रस्ते चांगले, 2 टाइम स्वच्छता आणि पुण्याला हा विषय चांगला घडला पाहिजे असा नगरसेवक हवे. पण कोण येईन कोण नाही ते सांगू शकत नाही. कचऱ्याचा प्रश्न वाटतो का तुम्हाला पुण्यामध्ये. आता जरा कमी झालेला आहे. हो, जे कचरा पडत होता तो कमी झालेला आहे, फार म्हणजे फार कमी झालेला आहे. आणि त्यामध्ये सुंदर पुणे, या अजून 1-5 वर्षामध्ये पुणे हे सुंदर, जशी मुंबई तसंच पुणे होणार. पालिकेत सामान्य म्हणून जेव्हा तुम्ही जाता एखादं काम करण्यासाठी तेव्हा तुम्हाला ओळख लागते का, किंवा ओळखीने लवकर कामं होतात का, की नॉर्मल कामं करतात अधिकारी पालिकेत. नाही, आम्हाला कोणाची ओळख कोणाची माहिती घेऊन जायला लागतच नाही. काही काम असलं आम्ही स्वतः जातो आणि ते काम करतात.